आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। अजूनही विनंती आहे, स्टेजवरची जी अतिरिक्त मंडळी त्यांनी खाली व्हायचं आहे। स्टेज पाटील साहेब आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतायत। आपण टाळ्यांच्या गजरात सन्माननीय अशोकदादा पाटील साहेबांचे स्वागत करूयात आणि माजी मंत्री आदरणीय अशोकदादा पाटील साहेबांना विनंती करूयात आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्यक्त करायचं आहे। सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय खासदार बजरंग बाप्पा, या सत्कार समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले आपले सर्वात ज्येष्ठ नेते आष्टीचे दरेकर नाना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब भाई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शिवसेनेचे अध्यक्ष रत्नाकर शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आता भावी नवरदेव आमचे माजी आमदार पृथ्वीराजजी साठे साहेब, आणि आमच्या केज तालुक्यातील अत्यंत ज्येष्ठ नेते आणि ज्यांच्याकडे सगळीच मंडळी सल्ला मसलतीला जातात असे राजेसाहेब देशमुख पापा, त्यांच्याबरोबर आलेले वकील संघाचे अध्यक्ष लाड सर, या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, नाही मुद्दाम एक उल्लेख राहिला बाप्पाच्या वडिलांचा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्याचा। बजरंग बाप्पाचे वडील शेवट म्हणजे कट्टर आमच्या गटाचे। काय बाप्पा तुमचे वडील म्हणजे कायम काकावर त्यांनी शेवटपर्यंत त्या गट नाही सोडला कधी। असे लहानपणापासून त्यांचे आशीर्वाद आम्हालाही लाभलेत। असे त्यांचे पूज्य वडील, त्यांची पुण्याई कामाला आली, मुलगा खासदार झाला। आता महत्त्वाचं आहे की सत्कार समारंभ त्याच्यात आनंद व्यक्त करणं हे आलं, पण अनेकाला आश्चर्य वाटलं की बा मी कसा सत्कार समारंभाला आलो। मी कधीच सत्कार समारंभाला कोणाच्याच जात नाही। मी आमदार झालो, मंत्री झालो, पालकमंत्री झालो, तरी मी कधीही बीड जिल्ह्यात सत्कार स्वीकारला नाही। लोकांची इच्छा असते, कौतुक करायचे असते, ते होत राहतं। पण मला जवळच्या काही मंडळींना सांगितलंय की बजरंग बाप्पाचा सत्कार आहे, आपल्या गावात आहे केजमध्ये, आणि केजमधल्या सत्काराला तुम्ही आलं पाहिजे। आणि हा आग्रह दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, ते बजरंग बाप्पाचेच भाऊबंद आहेत आमचे राहुल भैया सोनवणे, यांनी सांगितलं आग्रहाने की दादा तुम्ही त्या कार्यक्रमाला जा। मला मोहनराव गुंडांचा काल फोन आला, तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं, काय सत्कार ठेवलेला वगैरे काय नव्हतं। मी बाहेर होतो, मग सत्काराला आलो।
आणि त्या सोहळ्याचा आनंद मलाही आहे तेवढा तुम्हालाही आहे. खरं सत्काराच्या निमित्तानं दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आता सत्कार आहे, निवडणूक झाली, हार जीत चालत असते, पण राजकारणामध्ये हार जीतच्या पलीकडे जाऊन कामाला सुरुवात करावं लागते. कारण आता सत्कार समारंभात वेळ घालवला तर हातावरची कामं बाजूला होत नाही. म्हणून माझा सुद्धा बाप्पाला सल्ला आहे की जेवढे सत्कार आता टाळा. तुमच्या गावात एक झालेला आहे, तुमच्या तालुक्यात एक झालेला आहे, आणि आता आपल्या कामाला लागा. आपल्या जिल्ह्यापुढे अनेक प्रश्न आहेत. रेल्वेचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी नॅशनल हायवे, आणि त्याच्यामुळं नॅशनल हायवेचा पैसा जो मिळायला पाहिजे तो आपल्याकडे मिळत नाही. म्हणून मॅक्झिमम स्टेट सेक्टरचे रस्ते नॅशनल हायवे कसे होतील आणि ते ह्या आपल्या कॉरिडॉरमध्ये कसे घेता येतील याचा प्रयत्न खासदार म्हणून बाप्पाने करावा, आणि ते करतील याची मला खात्री. आता मी तसं काही याच्यात नाही, पण कुणी 2-3 उल्लेख केले, कोणाला काय आठवलं, कोणाला काय आठवलं. पण मला सुद्धा आता एक गोष्ट आठवली. कायम राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कारण शक्ती कोणात आहे हे जर कार्यकर्त्याला कळालं की तो आयुष्यात कधी चुका करत नाही. आणि शक्ती ही जनतेत आहे हे एकदा आपल्याला पटलं की नेते सुद्धा चुका करत नाहीत, कार्यकर्ते सुद्धा चुका करत नाहीत. पण शक्ती फक्त मीच आहे असं ज्यावेळेस कार्यकर्त्याला वाटायला लागतं त्यावेळेस सगळे निर्णय चुकायला लागतात आणि जनता उपाशी राहते. एक महाराज होते आणि ते महाराज बसलेले होते, ते ध्यान लावून बसायचे. तर त्या महाराजाच्या त्या गुहेमध्ये एक आपला छोटा उंदीर तो येऊन बसायचा त्यांच्याबरोबर. महाराज ते दूध आयतं मिळायचं, मग तो उंदीर राहायचा. तर एकदा ते महाराजाच्या समोर एक मांजर दिसली. तर त्या मांजरेला बघून तो उंदीर घाबरला आणि पळत पळत महाराजाकडे आला. अरे म्हटलं काय झालं? नाही मला ते आता ती काय मांजर आली आणि आता मला खाऊन टाकेल. तर ते महाराज म्हणले काही काळजी करू नको, तुला मांजर करून टाकतो. मग ते महाराजांनी त्याला एक फुंक मारली की तो मांजर झाला. मग ते मांजर झाला की ते मांजर निघून गेलं. मग काही दिवसानं काय झालं की परत पळत आला आणि परत घाबरून बसला. तर महाराज म्हणले आता काय झालं? तर म्हणले आता वाघ आला आणि आता तो मला खाणार आहे. तर महाराज म्हणले काही काळजी करू नको. महाराजांनी एक मंत्र मारला की तो वाघ झाला. आता हा वाघ झाल्यावर सगळं जंगल ह्याच्यापासून लांब राहील. तो वाघ पळून गेला. आणि एकदा काय झालं की तो आता वाघ झाल्यामुळं तर त्याला असं वाटायला लागलं की आता मी सर्व शक्तिशाली आहे. आणि एकदा त्या महाराजाच्याच अंगावर तो गेला, असं बघायला लागला की आता मला भूक लागली नाही, महाराजालाच खातो. तर ते महाराजाच्या लक्षात आलं की ह्याची नियत बिघडलेली आहे आणि आता हा मला खायचा विचार करतोय. म्हणून त्यांनी एक फुंक मारली की तो परत उंदीर झाला. तर जनता जी आहे ती महाराज आहे. ती छोट्यापासनं वाघ बनवण्याचं काम जनताच करते. पण जनतेला जर वाटलं की ह्या माझ्याच विरोधात चालला आहे, एक फुंक मारली की जनता परत आपल्याला आपल्या जागी बसवते. त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी ते आम्ही स्वतःपासून मी ते उदाहरण स्वतःही लक्षात ठेवतो. आणि म्हणून आपण एकच काम केलं पाहिजे की ज्यांनी मोठं केलंय त्याच्याशी इमानदार राहा.
गोर गरीब माणसांनी सगळ्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो. आणि कोणत्याही एका जातीमुळं आणि एका धर्मामुळं माणूस मोठा होत नाही. सगळ्याचे हातभार लागायला लागतात. राहुल गांधींनी पूर्ण देशभरामध्ये भारत जोडो असेल, न्याय यात्रा असतील, 10 वर्षापासून सातत्यानं मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये संघर्ष केला. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र आणि इतर याच्यात केला. आणि त्याच्यातनंच जनतेला विश्वास निर्माण झाला की मोदीला हटवलंच पाहिजे. शेतकरी असतील, कामगार असतील, तुमचे तरुण मुलं असतील, नोकऱ्या नाही, शेताला भाव नाही. आणि या सगळ्याचा ताकदीचा रेटा दलित समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये ते कुठे दिसतात का? आपण आपले हिशोब करतो, पण त्या समाजाने एक गठ्ठा मतदान एका पैशात मिंद्यानं होतं दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण इथे आहोत. याचं भान महाविकास आघाडी आणि इंडियातल्या सगळ्या पक्षांनी ठेवलं पाहिजे की ज्याला चेहरा नाही त्याने आपल्याला चेहरा दिलेला आहे आणि त्या चेहऱ्याला विसरायचं नाही. मला अनेक फोन नेकनूरवरनं ह्याच्यावरनं, साहब आप भी है हम भी आते. काय दिलं आपण त्या लोकांना? फक्त त्या लोकांना चेहरा द्या, त्यांना काही गरज नाही. आणि आता तुमच्यामुळं मलाही थोडा उत्साह आला. महबूब भाई, एक शेर म्हणा, फिलॉसॉफी म्हणा, त्याच्यावर माझा विश्वास आहे. अब्दुल कलाम आझाद म्हणायचे, कुरान शरीफ म्हणतं, हदीस म्हणतं, आवाज खल्क को नकाराय खुदा समजू. देवाचा, अल्लाची आवाज कोणती आहे? ती आवाज आहे सर्वसामान्य जनतेची. खल्क म्हणजे जनता. आवाज खल्क को नकाराय खुदा समजो. एवढंच फक्त आपण लक्षात घेऊन आपण काम करावं. बाप्पा आपल्याला पूर्ण हातचं राखून ठेवत नाही. आपल्याला आमच्या शुभेच्छा. मतं दिलं घेतली, कोण समोर कॅन्डिडेट होता ह्याचा उल्लेख आता याच्या पुढे सगळ्यांनी टाळा. प्रत्येकाच्या भावना असतात. कोणाच्या भावनेला ठेस लावायचं काम आपण कोणीही करता कामा नये. दिले न दिले, या जिल्ह्याच्या विकासाला आपण एकत्र काम करू. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. अतिशय मौलिक आणि महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन सन्माननीय पाटील साहेबांनी या निमित्तानं